Okay, students, welcome to my channel Study Point. Today we are going to learn the eighth lesson of mathematics, lesson number 8, multiples and factors. Okay, this is from part 2 and this is the first chapter from part 2. And today we are going to learn multiples and factor. Okay, now here we have given practice set 32. Okay, what we have given is that we have given practice set 32. Okay, here practice at 32 and what is told? Find the factors of the following number. What is written here? Find the factors of the following number. What are factors? What are factors? Factors means divisor. Factor means divisor. Factor means divisor. What is divisor? Okay, what is divisor? See here, if I write 24 here, is 24 divisible by 2? 24 2 ने डिव्हिजिबल आहे का 2 च्या टेबल मध्ये 24 येतो का यस 24 comes in the table of 2 right 2 12 are 24 therefore this 2 and this 12 because they give answer 24 they both are its factors divisors सोप्या भाषेत समजून सांगतो अगदी लक्षात घ्या आपण डायरेक्ट एक्सरसाइज सॉल्व्ह करू त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल बघा काय म्हटलेलं आहे फॅक्टर्स लिहायचे आहे पहिला नंबर काय दिला 8 मग 8 ज्या टेबलमध्ये येतो ज्या नंबरच्या टेबलमध्ये येतो ते टेबल्स तुम्हाला लिहायचे अगदी 1 पासून तर शेवटपर्यंत तर बघा 8 कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतो थोडंसं व्यवस्थित लिहून घेऊ आपण बघा इथं मी लिहिलं इथं पहिले आन्सर लिहून घेऊ आपण आन्सर इथं मी लिहितो फॅक्टर्स ऑफ 8 मग 8 चे कोणकोणते फॅक्टर राहतील बघा 1च्या टेबलमध्ये 8 येतो 1 राहील 2च्या टेबलमध्ये येतो 2 राहील 3च्या टेबलमध्ये 8 येतो का नाही मग 3 नाही आहे 4च्या टेबलमध्ये येतो 4 2 जा 8 4 राहील 5च्या टेबलमध्ये येतो का 8 नाही 6च्या नाही 7च्या नाही 8च्या येतो स्टार्टिंग आपली नेहमी 1 पासून होईल आणि एंडिंग त्या नंबरवर होईल ज्याचे फॅक्टर आपण फाइंड आउट करत आहोत आपल्याला सिम्पली इथं ते मल्टिप्लिकेशनचे टेबल्स लिहायचे आहे की ज्यांच्यामध्ये काय येतो 8 येतो ठीक आहे आता बघा 5 चे फॅक्टर जर आपल्याला सांगितले दुसरा नंबर बघा इथं काय म्हटलेला आहे 5 तर 5 चे फॅक्टर्स काय राहतील फॅक्टर्स ऑफ 5 काय काय राहतील 1च्या टेबलमध्ये 5 येतो आणि त्याच्यानंतर 5च्या टेबलमध्ये 5 येतो तर 1,5 ठीक आहे बाकी कोणत्याच टेबलमध्ये येत नाही 5 फक्त 1 आणि 5च्याच टेबलमध्ये येतो त्याच्यानंतर आपल्याला म्हटलं आहे फॅक्टर्स ऑफ 14 की 14 चे फॅक्टर फाइंड आउट करा 14 चे फॅक्टर्स काय राहतील बघा 1च्या टेबलमध्ये येतो प्रत्येक वेळेस स्टार्टिंग 1 पासूनच होईल 2च्या टेबलमध्ये येतो देन इट कम्स इन टेबल ऑफ नायदर 3 नॉर 4 नॉर 5 नॉर 6 पण 7च्या टेबलमध्ये येतो आणि नंतर मग 14 जो आहे तो 14च्याच टेबलमध्ये येतो आता बघा इथं तुम्ही जर फॅक्टर्स बघितलं ते पेअरमध्ये जोडीमध्ये प्रेझेंट आहे आय विल शो यू बघा या ठिकाणी 2 4 8 याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन 8 येते आणि या ठिकाणी 1चं आणि 8चं मल्टिप्लिकेशन 8 येते इथं 1चं आणि 5चं मल्टिप्लिकेशन 5 येते इथं 2 आणि 7चं मल्टिप्लिकेशन 14 येते आणि 1 आणि 14चं मल्टिप्लिकेशन काय येते 1 येते तर हे जे फॅक्टर्स आहे हे नेहमी पेअर मध्ये प्रेझेंट असतील अशा प्रकारे जर तुमची जोड्या लावली तुम्ही तर तुम्हाला ते इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता की कशाचा फॅक्टर काय आहे ओके 14 चे फॅक्टर फाइंड आउट केले आपण 5 चे केले 8 चे केले आता हे जर फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे इफ यू वॉन्ट टू फाइंड द फॅक्टर ऑफ दिस नंबर वी मस्ट नो मल्टिप्लिकेशन टेबल अप टू 20 ओके जर तुम्हाला फॅक्टर्स व्यवस्थित लिहायचे आहे यू शुड नो मल्टिप्लिकेशन फ्रॉम 1 टू 20 पर्यंत ऍटलिस्ट तुमचे मल्टिप्लिकेशन टेबल पाठ पाहिजे 5वीच्या लेवलला ओके ठीक आहे तर बघा आता एक काम करू आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केले थोडीशी आपण जागा बनवून घेऊ क्वेश्चन सॉल्व्ह करायला अजून ओके बघा आता आपल्याला काय म्हटलं फॅक्टर फाइंड आउट करा 7 चे 22 चे 25 चे 32 चे आणि 33 चे
14 14चे फॅक्टर फाइंड आउट केले आपण 10चे करून घेऊ एकदा. बघा 4 नंबरचा फॅक्टर आहे, हे आहे आपल्याला दिलेलं फॅक्टर ऑफ 10. तर 10चे फॅक्टर करून घेऊ आपण फाइंड आउट पटापट. ओके. तर बघा खूप इझी आहे. इथं मी काय लिहितो फॅक्टर्स ऑफ 10. फॅक्टर्स ऑफ 10. तर 10 कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतो? 1च्या येतो, 2च्या येतो, 3, 4च्या नाही येत. 5च्या टेबलमध्ये येतो. बरोबर आहे. आता 2, 5 जर 10 होत आहे, मल्टिप्लिकेशन 10 येत आहे. म्हणजे इथं या 2 ची जोडी या 5 सोबत लागली. हा जो 2 आहे, याची जोडी या 5 सोबत लागली. म्हणजे 1 सोबत कशाची तरी जोडी लागेल. तर 1 ला कितीनं मल्टिप्लाय केलं तर 10 येते. 10 नी. तर हे झाले आपले 10 चे फॅक्टर्स. ठीक आहे. व्हेरी इझी. त्याच्यानंतर बघा फॅक्टर्स ऑफ 7 म्हटलेलं आहे. तर 7 दोनच टेबलमध्ये येतो. 1, 7 झालं. ज्या टेबलमध्ये तो नंबर येतो त्या टेबलचं तुम्हाला इथं नाव लिहायचं आहे. यू हॅव टू राईट द नेम ऑफ मल्टिप्लिकेशन टेबल इन विच द नंबर ऑकर्स. इथं बघा फॅक्टर्स ऑफ कशाचे म्हटलेले आहे? 25चे. 25 कोणत्या टेबलमध्ये येतो? 1च्या येतो, मग 5च्या येतो, राईट? आणि मग 25च्या येतो. ते तीनच फॅक्टर. इथं बघा याची जोडी याच्यासोबत लागेल आणि हा जो 5 आहे याची कशासोबतच जोडी लागणार नाही. कारण हा स्क्वेअर आहे. 5 ला 5 नी मल्टिप्लाय केलं तर 25 येते. तर 5 ची जोडी कशासोबत लागणार नाही. याचे फक्त 3 फॅक्टर्स राहतील. ओके? हे लक्षात घ्या. 25 चे फाइंड आउट केले बघा. 22 सोडून दिला आपण. हा 22 सोडला. 22 चे फॅक्टर्स फाइंड आउट करून घेऊ. फॅक्टर्स ऑफ 22. 22 चे काय फॅक्टर्स राहणार आहे? 1च्या टेबलमध्ये येतो. 2, 11 जा 22 होते. त्याच्यानंतर 11, 2 जा 22. इथे बघा 2, 11 जा 22. हे 2 ची जोडी याच्यासोबत लागली. म्हणजे 1 ची जोडी कशासोबत लागेल? 22. 1 ला 22 ने मल्टिप्लाय केलं तर 22 होते. 1, 2, 11, 22. हे काय राहणार आहे? फॅक्टर्स राहणार आहे. ओके? 22 चे. इज इट क्लिअर? चला ठीक आहे. थोडंसं आपण स्पेस अजून बनवून घ्या आन्सरसाठी. इझी आहे. फारसं काही इतकं कठीण नाही आहे. आता बघा आपल्याला काय म्हटलं त्यांनी? फॅक्टर्स ऑफ 32 की 32 चे फॅक्टर्स लिहा. काय राहणार आहे 32 चे फॅक्टर्स? व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 32? 1 राहील, 2 राहील, कारण शेवटी 0 to 4 6 ज्याच्या शेवटी 2 असतो तो 2 ला डिव्हिजिबल असतो. 2 राहील. त्याच्यानंतर 3 च्या टेबलमध्ये येतो का? नाही. 3 9 जा 27, 3 10 जा 30. 3 11 जा 33. डायरेक्ट 11 वर गेलं तर 33 येऊन जातो. 13 नंतर 33 येतो. 3 च्या टेबलमध्ये नाही येत. 4 च्या टेबलमध्ये येतो. 4 किती जा? 8 जा. 5 च्या, 6 च्या, 7 च्या कशाच टेबलमध्ये नाही येत. डायरेक्ट 4 च्या टेबलमध्ये येतो. 4 8 जा 32. बघा इथं 4 ची आणि याची मल्टिप्लिकेशन 8 येतं म्हणजे याची आणि याची जोडी लागेल. मग 2 ची जोडी कशासोबत लागेल? 16 सोबत. 2 16 तर 32 येते आणि 1 सोबत 32 ची. तर हे झाले सर्व 32 चे फॅक्टर्स. 1, 2, 4, 8, 16, 32. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे नंबर त्याच्यामध्ये येत नाही. स्टार्ट होईल 1 पासून एंड होईल 32 वर. ओके? या प्रकारे आपण 32 चे लिहिले. 9 च्या टेबलमध्ये येत नाही. 10 च्या नाही, 11 च्या नाही, 12 च्या नाही. हां, बघा 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 जा 36, 12 च्या बी नाहीत. 13 1 जा 13, 13 2 जा 13 1 जा 13, 13 2 जा 26, 13 3 जा 39, 13 च्या बी नाही आहेत, 14 च्या बी नाहीत, 15 च्या बी नाहीत. डायरेक्ट याच्या टेबलमध्ये. तुम्ही जर याची अशी जोडी लावणं शिकले ना, तर तुम्हाला फॅक्टर्स फाइंड आउट करायला खूप इझी जाईल. आणि तुमचे टेबल्स पाहिजे, जोडी लावता तुम्हाला आली पाहिजे. फॅक्टर्स. आता बघा आम्हाला लिहायचे आहे फॅक्टर्स 33 चे. 33 चे फॅक्टर्स काय राहतील? 1 च्या टेबलमध्ये येते 33. 2 च्या येते का नाही? 3 च्या येते. 3 किती जा? 11 जा. मग बघा हे ऍडजस्टंट नंबरची मल्टिप्लिकेशन 11 येते म्हणजे इथं फक्त एकच नंबर राहणार आहे. इथं याची जोडी एका नंबर सोबतच लागेल कारण याची जोडी या नंबर सोबत लागली. तर 1 सोबत कधी त्याच नंबरची जोडी लागते परत. त्या 1 3 चा 33. 1, 3, 11, 33. दीज आर द फॅक्टर्स ऑफ 33. तर फॅक्टर्स काय आहे? तुम्हाला काही नाही ते मल्टिप्लिकेशन टेबल लिहायचे आहे त्या नंबरचे ज्यांच्यामध्ये तो नंबर येतोय. ठीक आहे? तर अशा प्रकारे आपला इथे हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. पूर्ण याचे फॅक्टर्स आपण व्यवस्थित लिहून काढलेले आहे. ठीक आहे? इथे आपला हा जो
प्रॉब्लेम सेट 32 आहे तो संपलेला आहे. काही नाही करायचं तुमच्या टेबल्स पाठ पाहिजे आणि तो जो नंबर दिलेला आहे तो ज्या टेबलमध्ये येतो त्या टेबल्सचे नाव म्हणजे त्याचे फॅक्टर आणि ते जोडीमध्ये प्रेझेंट असतात. तुम्ही ते नंबर लिहा कुठे जोडी लागते ते बघा. जर जोड्या लावून तुम्ही अशा प्रकारे फॅक्टर्स फाइंड आउट केले जसे मी केले आहे तर तुम्हाला इझी जाईल. फक्त एखादा नंबर जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर त्याची जोडी लागणार नाही मधातल्या नंबरची. तर त्या मधातला नंबर तुम्हाला ओळखायचा आहे त्याच्यानंतर या प्रकारे जोडी लागायची. जसं बघा इथं प्रत्येक नंबरची जोडी लागली. प्रत्येक नंबरची जोडी लागली 1 ची 5 सोबत. या इथे बघा तुम्ही 7 ची जोडी 1 सोबत लागली या प्रकारे. फक्त इथं 5 ची जोडी कशासोबत नाही लागली कारण हा परफेक्ट स्क्वेअर होता. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय, की 5 ला 5 नी मल्टिप्लाय केलं तर 25 येते. तर 5 ची जोडी 5 सोबतच लागली. तिथं पॉइंट दाखवला बघा, की 1 ची जो जोडी आहे ती 25 सोबत लागली. इथं बघा 2 आणि 11 ची जोडी लागली आणि 1 आणि 22 ची जोडी लागली. तर अशा प्रकारे आपल्याला टेबल पार्ट पाहिजे आणि आपल्याला जोड्या लावता आल्या पाहिजे. तर आपण काय करू शकतो फॅक्टर्स इझिली फाइंड आउट करू शकतो. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण जोडीत का लावायचे ते सांगतो मी तुम्हाला. समजा तुम्हाला म्हटलं फॅक्टर लिहा 32 चे फॅक्टर लिहा. तुम्ही काय लिहिलं? 1 लिहिलं, 2 लिहिलं, 4 लिहिलं. एकदा तर तुम्ही आता तुम्हाला 8 चा टेबल लर्न आहे. 8 4 जा 32 लिहिलं तुम्ही 8 4 जा 32. ठीक आहे. मग आता तुमचं पुढचे टेबल लर्न्स नाही 10 पर्यंतच टेबल लर्न आहे. तर पुढे तुम्ही फॅक्टर कसे लिहिणार? तुम्ही 1, 2, 4, 8 पर्यंत लिहाल आणि डायरेक्ट याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे तुम्ही 32 लिहून टाकसाल. ठीक आहे. 32 राहणारच आहे. एंड त्याच नंबरवर होईल. त्याची जोडी 1 सोबत लागेल. पण या मधातल्या नंबरचं कसं फाइंड आउट करायचं? तर बघा या प्रकारे 4 8 चा 32 होत आहे. 4 ला 8 न मल्टिप्लाय केलं तर 32 येत आहे. त्याच प्रकारे 2 ला कशाने तरी मल्टिप्लाय केलं तर 32 येणार आहे. बरोबर आहे. तर 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं 32 येणार आहे 16 नी. मग 2 न काय करायचं 32 ला डिव्हाईड करायचं. इथं काय येते 16 आणि अशा प्रकारे या दोघांची जोडी लागते आणि मग त्याच्यानंतर 1 ची जोडी जी लागते 32 सोबत. म्हणजे इथं फक्त एकच नंबर राहील 16 आणि अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहे फॅक्टर्स लिहायचे आहे. जोडी नाही लावली तरी चालेल. तुम्हाला काही जोड्या लावायच्या नाहीये. यू डोंट हॅव टू मेक पेअर्स. यू हॅव ओन्ली टू राइट द करेक्ट नंबर्स. काय करायचं तुम्हाला करेक्ट नंबर्स लिहायचे आहे. क्लिअर कळालं आता फॅक्टर कसं घडते. तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला, माझ्या चॅनलला तुम्ही बघितलं. प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मला लाइक्स द्या, कमेंट्स द्या, तुमचे सजेशन्स द्या कमेंट बॉक्समध्ये ताकी जेणेकरून मी अजून चांगला कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येईल आणि त्याच प्रकारे मला लाइक्स द्या. आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमचे जे काही डाउट्स असतील, जे काही डिफिकल्ट टॉपिक असतील, ते आपण या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून सॉल्व्ह घेण्याचा प्रयत्न करू. आणि तुमचे मनापासून फार फार धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला. थँक यू. सबस्क्राईब करून घ्या, लाइक्स द्या, कमेंट्समध्ये तुमचे सजेशन टाका किंवा कमेंट्समध्ये कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते टाका. मी ते व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. थँक यू.